नमस्कार, मी साई मंगलत करत माइंडस्टॉर्म चॅनल आणि ही संपूर्ण आपली माइंडस्टॉर्मची टीम आणि माइंडस्टॉर्मच्या सगळ्यात लहान आर्टिस्ट आस्था पाटील यांचा आज वाढदिवस आहे. तर आपण वाढदिवस सेलिब्रेट करायला आपण एका ठिकाणी जात आहोत. तर आपण सगळे माइंडस्टॉर्मच्या टीमला घेऊन तिकडे जात आहोत. जाऊयात. तर फायनली आम्ही आता चाललो आहोत आस्थाचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. आणि तुम्ही पाहू शकतात मागे ही आमची पलटण बसलेली आहे पूर्ण. ही आमची कार आहे, हा आमचा ड्रायव्हर आहे आणि हा गाडीचे मालक आहोत. आणि आम्ही आता आस्थाचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी जात आहोत. आस्थाचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आश्रममध्ये आलेलो आहोत आणि सर्वांच्या हातामध्ये काही ना काही वस्तू आणलेल्या आहेत. माझ्या हातात पार्लेची बिस्किट आहेत, ताईच्या हातामध्ये केक पाहू शकता तुम्ही, त्या दादाच्या हातामध्ये तुम्ही चॉकलेट पाहू शकता, आरोही मॅडमच्या हातामध्ये गिफ्ट आहेत आणि मी आस्थाची मम्मी. चला आता आपण भेटूया पुढे. तर आता आपण आलेलो आहोत. ही सगळी मुलं जमलेली आहेत. आता आपण त्यांच्यासोबत बर्थडे गर्ल यो. तुम्ही तिच्या चेहऱ्यावर स्माइल पाहू शकता, किती खुश आहे ती. आता तिचे सगळे फ्रेंड्स आहेत, तिच्याच वयाचे सगळे विद्यार्थी आणि मुलं तिथे आपण पाहू शकतात. त्यांच्यासाठी तिने हा हट्ट केला त्यांच्या फॅमिलीकडे आणि आपण इथे आजपर्यंत पोहोचलो. तर आपण आता इथे येऊन पोहोचलो आहोत आस्थाचं बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे दोन आहेत आर्टिस्ट, पुढचे आर्टिस्ट सगळ्यांचे. तर माहितीसाठी जे काम करतात तर त्यांचा एक व्हिडिओ आम्ही मराठी भाषेत बनवला होता. त्याच्यामध्ये ह्या दोघांनी काम केलं होतं. तर त्यांना महाराष्ट्रातून पहिला नंबर मिळाला. तर त्यांना आपण एक छोटंसं गिफ्ट देऊया. आजचा बर्थडे आहे त्याच्याबद्दल त्यांच्या मम्मी आईसाहेब दोन शब्द बोलत आहेत. नमस्कार, आज आस्थाचा बर्थडे आहे आणि तिचं म्हणणं होतं की आई आपण ह्या वर्षीचा माझा जो बर्थडे आहे तो काहीतरी थोडंसं वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन करूया. आणि तिची खूप इच्छा होती की सेलिब्रेशन मध्ये आपण उगाचच केक वाया घालवणं झालं किंवा उगाचच घरी मोठे मोठे जे आपण कार्यक्रम साजरा करतो त्याच्यामध्ये जे आपण खर्च करतो पैसा, तो उगाचच खर्च न करता आपण अशा कुठल्या तरी ठिकाणी आपण आपला पैसा खर्च करू की जिथे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद भरता येईल आणि त्यांना ज्यांना गरज आहे खर्च करण्याची. तर तिने सुचवलं मला की आई आपण आश्रमामध्ये सगळ्यांना आपला जो बर्थडे आहे तो सेलिब्रेशन करायचा होता. तर मला खूप अभिमान वाटतो की तिला आत्ताच ह्याच वयामध्ये ह्या सगळ्या लोकांबद्दल आणि ह्या गोष्टींबद्दल आदर वाटतो. तिचं बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी आज आम्ही इथे साई सोबत माइंडस्टॉर्मच्या टीम सोबत आलेलो. तर त्याच्यासाठी खरंच म्हणजे आजचे खरंच खूप अभिमान वाटतो आणि पूर्ण टीमचे खूप थँक्यू. मी पूर्ण टीमला थँक्यू बोलेन की मी एक फोन केल्यानंतर सगळी पूर्ण टीम माझी इथे हजर आहे कारण आस्थाचं बर्थडे सेलिब्रेशन करायचं. सो आस्थाचा बर्थडे आज आपण ह्या सगळ्यांसोबत सेलिब्रेशन करणार आहोत. आणि तुम्हाला खूप थँक्यू की तुम्ही आम्हाला चांगली करून घेतला. आणि आस्था खूप विचार खूप महान आहे, कीर्ती खूप महान आहे, तुमची लहान कीर्ती महान आहे, खूप सुंदर विचार आहे. तर असंच पुढे जात राहा आणि आता आपण ताई आहे ना ताई.
काय वाजवा. तुम्ही पाहू शकता आस्था सर्व मुलांना तिच्या ते फ्रेंड्स आहेत त्यांना सर्वांना चॉकलेट्स देत आहे. सगळे मुलं खुश दिसत आहेत. आणि आस्थाची मम्मी इथे पार्लेजी बिस्किट पण बॉक्स ओपन करतायत. आज मुलांची पार्टी आहे. जे बिस्किट येतात त्या बिस्किट पण त्यातच आस्था सर्वांना तर बिस्किट सुद्धा देत आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओ मध्ये. उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता हा छोटा स्टार आहे. हा सुद्धा बिस्किट वाटण्यासाठी आस्थाला मदत करतोय. अशा प्रकारे सर्वांना बिस्किट वाटून झालेलं आहे. आणि आता भेटूया आपण पुढील भागामध्ये.